गुड आफ्टरनून गाईज. ॲक्च्युली स्कूलमधनं आल्याच्या नंतर मला खूप बोर होत होतं आणि अनुष्का पण तिच्या जॉबवरतून फ्री झालेली होती आणि आम्ही विचार केला कुठेतरी जावं म्हणून आम्ही सारोळ्यासाठी निघालो आहोत. आणि अर्ध्या रस्त्यामध्ये आल्याच्या नंतर मला कळालं की अरे शूट तरी करूयात. आम्ही घेत आहे बघा पायनॅपल आणि बोलता बोलता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आणि नंतर मग मी विचार केला चला व्लॉग शूट करूया. आणि हे बघा आम्ही मस्ती करताना आणि हे बघा सो आम्ही खाण्याची व्यवस्था केली आणि पुन्हा इथनं निघालो सारोळ्यासाठी. आणि रस्त्याने आम्हाला मोर दिसला गाईज, इतका सुंदर होता ना तो. आणि आम्ही गाडीतनं उतरलो आणि मी विचार केला की याचा व्हिडिओ बनवावा म्हणून. आणि तो खूपच सुंदर होता. त्याला बघून मी खूप आनंदी झाली. आणि खरं सांगू ना तर मूवीमध्ये मी बघितलेलं किंवा आपण टी व्हीवरती बघतो, कोणत्याही प्रोग्राममध्ये आपण बघतो तर तेव्हा मी बघितलेलं. पण असा मी पिसारा फुलवलेला मोर प्रत्यक्षात डोळ्यांनी बघितला आणि मी त्याच्यामध्ये इतकी गुंगले की मला भानच नाही राहिलं की अरे यार याचं शूट घ्यायला पाहिजे होतं मी. पण हां, थोडासा प्रयत्न तर केला आहे शूट घेण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा. पण आता त्या झाडामुळे तो दिसत नाही व्यवस्थित. पण ठीक आहे, मी आनंद घेतला. आणि आता आम्ही तिथे खूप घन जंगलसारखं होतं तर आम्ही लगेच गाडीत बसलो आणि विचार केला की पुढे रस्त्याने जर हरण किंवा मोर काही जरी दिसलं तर कॅमेरा चालूच ठेवणार. आणि हे बघा तो थोडासा दिसत आहे बघा, स्काय ब्ल्यू कलर. आणि ते पण गेला यार तो. ठीक आहे, काही हरकत नाही. तरी आम्ही आणि मी विचार केला की अरे हे जंगलच आहे, काही ना काहीतरी दिसणारच. सो मोबाईल हातातच ठेवला. पण सारोळ्यापर्यंत पोहोचलो पण काहीच दिसलं नाही, फक्त हे घन जंगल दिसलं, बाकी काहीच नाही. सो तो चान्स गेला. पण आम्ही आनंद घेत होतो एकदम ग्रीनरीचा आणि एन्जॉय करत होतो. काही गप्पा पण मारत होतो. तिच्या जॉबचं सांगत होते, मी माझ्या जॉबचं सांगत होते आणि दिवसभरामध्ये काय चालू आहे काय नाही तर ते डिस्कशन चालू होतं आमचं. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करू शकतो तर ही सुद्धा चर्चा चालू होती आमची. आणि बस चर्चा करत करत आम्ही पोहोचलो. सो हे आहे सारोळा. आणि आम्ही इथे पोहोचल्यावरती आम्हाला सांगितलं की ह्या रस्त्याने समोर जा. तर आम्ही तेच ऐकून फॉलो करत आहे. हे बघा वन विभाग आहे इथे. अबे हळू हळू. थकलीस? हो, चढताना. बघा आम्ही दोघी चालू आहोत इथे, कोणाची गरजच नाही आम्हाला. अनुष्का खूप थकली आहे. थकली मी. I can't. अरे यार, इतके कशी थकू शकतेस तू? बस थोडंच बाकी आहे ना. आणि व्हिडिओ घेणं हे शक्यच नव्हतं, पण तरीसुद्धा आम्ही व्हिडिओ घेतला. एकतर वरती चढायचं आणि रस्ता पण व्यवस्थित नाही आहे. सो आम्ही प्रयत्न केला थांबून थांबून व्हिडिओ घेण्याचा. जेव्हा थांबलो तेव्हाच घेत होतो. आणि हे बघा इथे खाई दिसली ना तर अनुष्का मला आवाज देते. नाही झालं अनव, हेच ते झालं. अनुष्का गाईज रिटर्न आवाज येत नव्हता जसं आपण मूवीमध्ये बघितलेलं तसं. आम्ही खूप प्रयत्न केला एकमेकींचे आवाज काढून, पण असं काहीच नाही झालं. आणि थंडी थंडी हवेचा आनंद जो होता ना तोच आम्ही घेत होतो. हे बघा किती छान वाटत इथे. हे बघा
छान व्ह्यू आहे, थंडी थंडी हवा आहे मस्त आणि खूप आमचे केस उडत आहे आणि हे बघा किती ग्रीनरी आहे आणि सनसेट दिसत आहे छान आम्हाला इथनं. संध्याकाळचे 5:30-6 वाजलेत आता आणि आम्ही ऑलमोस्ट पहाडावर पोहोचलोय. हे बघा इकडे फॅमिलीज पण येतात, किती छान वाटत आहे. खूपच सुंदर लोकेशन आहे ऍक्च्युली ही. वन डे पिकनिक स्पॉट साठी इट्स व्हेरी गुड. आणि इथे काही भीती नाही आहे, फॅमिलीज आहेत सोबत, सो मस्त आहे. वाव, तिकडे बघा किती छान पाणी आहे. हे बघा किती सुंदर आहे यार. अनुष्का झाडावरती चढण्याचा प्रयत्न करत आहे. येते का चढता? ओ माय गॉड, लागेल. शूज असते तर चढता आलं असतं. तुला येतं का रे चढता? येतं? फोटो काढायचा. इकडे असं ग्रुप करून आलेले आहेत सगळेजण. हे आम्ही पायनॅपल आणले सोबत. खाण्याची पण व्यवस्था केलेली आहे आम्ही कारण की आम्ही भुक्कड आहोत. बरोबर, एकदम बरोबर. एवढं चढायचं म्हणल्यावरती काहीतरी पाहिजे ना, पेट पूजा फिर काम दूजा, है ना. आणि हे बघा मुली ग्रुपने आलेल्या इथे. मला असं वाटायचं की मीच फोटो आणि व्हिडिओज नेहमी घेते आणि माझ्या घरचे मला म्हणत असतात की किती फोटो घेतेस, किती व्हिडिओ करतेस स्वतःचे. सो मला आवडतं. तर मीच नाही तर सगळ्या मुली अशा आहेत, 80% तरी मला असं वाटतं. आणि ते मला आत्ता बघून कळालं. आता होत आहे संध्याकाळ आणि अंधार पडत आहे, तर आम्ही आता दोघी जणी चाललेलो आहोत. तर त्याच्यामुळे आता आम्ही निघतो इथनं आणि याच्या पुढे आम्ही जाऊ नाही शकलो कारण की खूप वेळ होईल. आणि जर ग्रुपने आलो असतो तर नक्कीच आम्ही वरतीपर्यंत गेलो असतो. आणि आम्ही खाली आलो आणि खूप भीती वाटायला लागली कारण की अंधार पडलेला. 6 वाजलेले पण खूप अंधार होता आणि रस्त्याने बघा किती अंधार आहे. पण तरी आम्ही छान सॉन्ग लावले आणि ते सॉन्ग ऐकून फील करून आम्ही बाहेर निघत होतो. आणि ही एक गाडी होती ज्याला बघून आम्ही फॉलो करत होतो बाहेर निघण्याचा जो रस्ता आहे. तर असं वाटत होतं की नाही आपणच नाही, लोकसुद्धा आहेत. तर असं बोलत आम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होतो आणि आम्हाला लागलेली होती जाम भूक. तर तीच चर्चा करत होतो आता कुठे जायचं. आणि पहिले विचार केला की तुझ्या हॉस्टेलवरती जाऊ, थोडंसं चिल करू आणि मग तिथनं कुठे जायचं ते ठरवू. सो आम्ही आता आलो आहोत अनुष्काच्या हॉस्टेलवरती आणि तिची रूम. आम्हाला जास्त भूक लागावी म्हणून आम्ही खेळत होतो. आणि आता आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये. अपटाऊन 501 हॉटेलमध्ये आलो आहोत आम्ही. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर खूप अंधार होता, बट ह्या एका छोट्याशा लाईटने आम्हाला थोडीशी मदत केली. गाईज व्हिडिओ झाले डिलीट. सो आम्ही सुशी घेतलेली आणि स्टार्टर घेतलेलं. सो बाकीचे तर व्हिडिओज नाही आहेत माझ्याकडे. तर मी विचार केला फोटोज टाकूयात. ये क्या हो गया? सो गाईज मी खूप प्रयत्न केला व्हिडिओ करण्याचा तिथे,
पण खूप अंधार असल्यामुळे तर मी नाही करू शकले आणि जे मी व्हिडिओ बनवले होते तर ते सुद्धा माझ्याकडनं डिलीट झाले. कसे झाले काय झाले हे मला सुद्धा कळालं नाही. आता एडिटिंगला जेव्हा मी बसले तेव्हा मला कळालं की ते व्हिडिओज डिलीट झालेले आहेत. तर मी पुढचे व्हिडिओज तुम्हाला नाही दाखवू शकले. सो आता मी याच्यानंतर लक्षात ठेवणार. ॲक्च्युली व्हिडिओ बनवणं जे आहे यूट्यूबवरती हे माझ्यासाठी नवीन आहे आणि ही माझी नवीन जर्नी सुरू झालेली आहे. तर मला माहीतच नाही की मी जे जुने व्हिडिओज डिलीट केले तर त्याच्यासोबत हे नवीन व्हिडिओज पण डिलीट झाले. पण हो, पूर्ण डाटा डिलीट नाही झाला आहे तरी बरं आहे. आणि जे काही आहे माझ्याकडे व्हिडिओज मी ते व्हिडिओज लवकरात लवकर एडिट केले आणि मी लवकरात लवकर व्लॉग टाकत आहे हा. आणि खरंच मला ना इतकं वाईट वाटलं ते व्हिडिओ सगळे डिलीट झाल्याच्या नंतर. पण जुने व्हिडिओ डिलीट करावे लागतात नवीन व्हिडिओ घेण्यासाठी. स्टोरेज फुल होऊन जाते. आणि अगोदरचे पण माझे काही व्हिडिओज आहेत तर ते मी शॉर्ट व्हिडिओज म्हणून टाकणार. सो असं माझ्यासोबत घडलं. पण मला खरंच आता कळालं की अशा चुका होतात आणि माझ्याकडनं पण झाली. पण याच्यानंतर मी खबरदारी घेणार आणि अशी चूक नाही होऊ देणार. कारण की कामामधनं सुद्धा वेळ काढून मी व्हिडिओ बनवत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी थोडेफार एफर्ट्स घेत आहे आणि त्याच्यावरती असं पाणी फिरत आहे म्हटल्यावरती तर थोडंसं वाईट वाटणारच. सो मला थोडंसं नाही, खूप जास्त वाईट वाटलेलं. पण हां, आता नेक्स्ट टाईम असं नाही होणार याची मी खबरदारी घेणार. आणि माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला लिंक शेअर करा, सबस्क्राईब्स करा आणि तुमच्या फ्रेंडलासुद्धा आवडले व्हिडिओ तर त्यांनाही लाईक करायला लावा. सो प्लीज तुमची हेल्प, तुमचं प्रेम मला खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या एका लाईकने आणि एका सबस्क्राईबनी मला जो आनंद भेटतो तर तो आनंद खरंच मी शब्दामध्ये नाही सांगू शकत. सो प्लीज माझे व्हिडिओज आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.